हमारे आईपी साहब है विनोद कुन्नूकर है, एमआरएफ में काम कर रहे हैं। उनको थोड़ा प्रॉब्लम था, उनको हम लोग ईएसआई की तरफ से हम लोग उनको सिकनेस बेनिफिट 91 डेज का दे चुके हैं और अभी वो एक्सटेंडेड सिकनेस बेनिफिट के लिए हकदार है। इसलिए हम लोग उसको 172 दिन का पैसा एक्सटेंडेड सिकनेस बेनिफिट जो 80% ऑफ द वेजिस रहता है वो हम लोग दे चुके हैं। करीबन इसको हम लोग 1,52,000 दे चुके हैं और पहली बार ये 91 डेज सिकनेस बेनिफिट के लिए वो हकदार था इनिशियल स्टेज में, उसको वो भी हम लोग दे चुके हैं 91 डेज और 172 दिन। मी कंपनीमध्ये काम करतो, माझं ESIचं कार्ड आहे। मला छोटीशी छातीवर गाठ झाली होती, मी ESI पोंढ्यामध्ये डिस्पेन्सरीमध्ये दाखवलं। त्याच्यानंतर परत मला त्यांनी रिफर केले की हॉस्पिटलला दाखवलं। हॉस्पिटलवरून मला MRI करण्यासाठी KLEला पाठवले। KLE पाठवल्यानंतर तिथे सिद्ध झालं की माझी ती गाठ का ऑपरेशन करून काढायला पाहिजे असं म्हणून सांगितले। परत मला ESI डिस्पेन्सरीनं मला KLEला पाठवून ऑपरेशन करण्याची मुभा दिली आणि त्याच्यानंतर मी ऑपरेशन करून 1 महिना रेस्ट घेऊन घरी आलो। त्याच्यानंतर परत हे सिद्ध झालं की केमो करायचं असं ठरवले। मग परत 6 केमो करून घेतले मी 6 महिने। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला जरासं मी एकटा कमवणारा होतो, त्याच्यासाठी मला थोडीशी आर्थिक मदत म्हणून ESIनं मला महिन्याला थोडे पैसे घातले पेमेंट। आणि 2 मुली 1 मुलगा आहे मला आणि ESIनं खूप मला मदत केली। आणि आता त्याच्यानंतर मी रेडिएशन करून घेतले आणि आता मी सध्या फिट आहे, सध्या कामाला जातो। Joining ESI scheme just got more rewarding.